हॅलो मित्रांनो, हा नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप चांगलेच असाल. मी पण चांगलीच आहे. तर आता मी बनवत आहे आलू वांग्याची भाजी. मी ते आलू वांगे ठेवले आहे करायला, दाखवते तुम्हाला. तर इथे ठेवलेले आहे मी आलू वांगे करायला. बघा, इथे आलू वांगे कापून घेतलेले आहेत. मी कापून घेतले आलू वांगे. आणि हा सांबार कापून घेतलेला आहे. इथे कांदे चिरून घेतलेले आहेत मी. आता याच्यामध्ये मी तिखट मीठ टाकून घेणार आहे. तसा गंध ठेवलेला आहे मी ते तापायला. गंध तापला की लगेच मग आपण फोडणी घालूया. तर त्याच्यासाठी आधी मी तिखट मीठ घेऊन घेते, म्हणजे कसं वेळेवर घाई व्हायला नको. ते तरी ते गंध तापलेला आहे. आता गंधात आपण तेल टाकून घेऊया. तर तेल संपलेलं आहे, तर तेल मी काढून घेते आधी. तर बघा, आता मी तेल काढून घेतलेलं आहे. आता हे तेल काढलेलं आहे मी याच्यामध्ये. आता तेल मी आता चमच्याने टाकणार, कारण असं जर टाकलं तर चमच्याने काय होईल, पूर्ण पाणी खाली, तेल खाली सांडून जाईल. तर आपण टाकूया तेल आता गंधामध्ये. चमच्याने टाकूया मस्त. त्याच्यामध्ये टाकले तेल मी. बघा, अजून टाकते कारण चम्मच माझा छोटा आहे. ठीक आहे, एवढं भरपूर झालं. गॅसचा पॉवर वाढवून घेते. जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक पण करा आणि कमेंट पण करा. चला, तोपर्यंत आपण भाजी बनते. आपलं तेल तापलं की आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे कांदा, जिरं. मी आहे पेस्ट ते पेस्ट काढून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. ही पेस्ट आहे, पेस्ट काढून घेतलेली आहे. आता काय करणार आहे, ही पेस्टमधनं जेवढं मला पाहिजे ना तेवढं मी याच्यामध्ये पेस्ट टाकणार भाजीमध्ये. त्यानंतर मग आधी टाकूया आपण कांदा. कांदा टाकलाय. कांदा चांगला लाल होईपर्यंत थोडासा करायचा, लालसर होऊ द्यायचा. नंतर मग पेस्ट टाकून घ्यायची. तर मी यामध्ये टमाटर, अद्रक, लसूण, जिरं आणि शेंगदाण्याचा कूट इतकं टाकलेलं आहे. हे सगळं पेस्ट करून घेतली आहे मी तयार याच्यामध्ये. बघू शकता, खूप छान ग्रेव्ही टाईप झालेली आहे. कांदा पण झालेला आहे. आता पेस्ट पण टाकून देते, जळायला नको. कारण भरपूर वेळा माझ्या विजेच्या नादामध्ये ना भाज्या जळलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला सवय नाही आहे. सांबार पण टाकून घेते. छान मस्त कटू द्यायचं. आता फोडणी चांगली होऊ द्यायची. तोपर्यंत हे जे साहित्य आहे ना हे मी बाजूला ठेवते. फोडणी चांगली होऊ द्यायची तोपर्यंत मस्त बढिया. तोपर्यंत थोडंसं पसारा पण आवडून घेऊया, नाही का. भाजी जास्त जळायला नको. आता टाकते हळद, तिखट, मीठ. भाजी जळायला नको म्हणून पटापट करावी लागते. माझा हात पण दुखून येतो बरं का. चला, तर मग आता पाणी टाकून घेऊ मस्त. थोडंसं पाणी टाकून छान थोडी ग्रेव्हीसारखी होऊ द्यायची थोडी मस्त. नंतर टाकते आलू वांगे. तर थोडं वस्तू ती होईपर्यंत वस्तू पण आपल्या आवडत जायचं, म्हणजे पसारा पण कमी होऊन जाते. पसारा राहत नाही घरामध्ये. मी आता थोडं आतमध्ये आवरून घेते इथे, म्हणजे टेन्शन राहणार नाही.
हे राहू देते, तिखट मिठाचं ठेवून देते, म्हणजे टेन्शन नको. चला ठेवलं इथे आपण सगळं. त्याला आता मस्त छान ग्रेव्ही टाईप झालेला आहे. आता टाकायचं याच्यात आलू वांगे. पटापट करायचं आहे, मुलीला भूक लागलेली आहे त्याच्यामुळे थोडा फाटमध्ये करून घेणे आहे मला. कारण आता 12 वाजून गेलेले आहे, 1 वाजत आलेला आहे. बघा होऊ द्यायचं छान. आणि मी भांड्याचा पसारा बघा. भांड्याचा पसारा आहे, भांडे करायचे आहे. पण आधी स्वयंपाक करून घेते, नंतर मग भांड्याचा पसारा आवरून घेणार. कारण की स्वयंपाक महत्त्वाचा आहे, फोटोबा आधी विठोबानंतर. हां कारण मी एकटं, माझ्या एकट्याचा प्रश्न नाही आहे, मुलगी पण आहे, मुलीला खूप भूक लागते ना, त्याच्यामुळे तिच्यासाठी पण करावं लागतं पटापट. कसं बिमार आहे ती. पाणी टाकून घेते. त्याला आणखीन आलो पाणी. वडे पण बनवायचे मला बघा. मी इथे वड्याची डाळ पण धुवून ठेवलेली आहे मस्त वड्यापैकी. मध्ये ते टाकते पाणी. तिला पाहिजे रस्सा. त्याला भाजी होते तोपर्यंत आपण भात मांडू. हात दिसते, मोबाईल पकडू. त्याला तर मस्त छोटासा गंज घेतलेला आहे मी. त्या गंजामध्ये आपल्याला मांडायचा आहे भात. चावल कट्ठे रखे भैया. ये ऊपर रखे चावल, देखो ये है चावल. मोबाइल को रखने के लिए जगह नहीं है, क्या करें. देखती हूँ या होता है क्या. चलो बैठ गया. चावल रखना है यहाँ पे. इसको ऐसे वो क्या याला मी निसून ठेवलेले आहे, तर जास्त काही मांडणार नाही, थोडंसंच मांडते. 1.5 वाटी मांडते, दोघीला 1.5 वाटी खूप झाला आम्हाला. ते त्या पडद्याने मी ते कवर करून घेते. पाणी घेऊ, तांदूळ धुवून टाकू मस्त. भाजी शिजली की लगेच भात टाकायचा आपल्याला त्याच्यात. आज पसारा न आवडता कामं करते. पण खूप वेळ होतो, आज खूप उशिरा उठले ना आम्ही, त्याच्यामुळे. त्यानं हा जो गॅस आहे इकडल्या साईडला तुम्हाला बघ सांगते, खराब झाली आहे. ती स्प्रिंग पण निघालेली आहे आणि त्याच्यामुळे ना हे काढून ठेवलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण बटन निघालेली आहे ती. हां म्हणून. आणि मेकॅनिकलला बोलवलं पण तो काय आला नाही 2 दिवसापासून. म्हणून थोडा प्रॉब्लेम जाते स्वयंपाकाला, एका त्याच्यावर करावं लागत आहे. सुस्ते भाजीचं काय तेवढं टेन्शन नाही आपल्याला. तोपर्यंत आपण मीठ, जिरं वगैरे काय तेल वगैरे टाकायचं ते टाकून घेतो. म्हणजे कसं आहे ना, टेन्शन नाही कामाचं.
भरभर आपल्याला जे पाहिजे ना ते आपण टाकून घेऊया याच्यामध्ये भातामध्ये. म्हणजे काही इकडे भाजी शिजली की लगेच भात ठेवून द्यायचा. चल दाखवते तुम्हाला भाजी शिजत आहे.